तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोअरवरून ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करा. या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल. ठीक आहे. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या बंडखोरीसाठी कोणत्या ऐतिहासिक घटनेमधून प्रेरणा घेतली जी त्यांनी माझा आदर्श असे संबोधले होते, असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन दिले 1857चा स्वातंत्र्य संग्राम, पेशव्यांचा पराभव, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य किंवा 1857 पूर्वीचे रामोजींचं उठाव. तर त्यांनी माझा आदर्श असं कशाला संबोधलं होतं, तर त्यांनी माझा आदर्श संबोधलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य स्थापनेचं कार्य आहे ना त्याला. ठीक आहे. वासुदेव बळवंत फडके, आता यांच्याबद्दल थोडं बघताना यांचा जन्म आहे कुलाबा शिरडोन या ठिकाणी 1845 मध्ये. जन्म 14 नोव्हेंबर 1845 ला झालेला आहे त्यांचा. 14 नोव्हेंबर 1845 कुलाबा शिरडोन या ठिकाणी. कुठं? कुलाबा शिरडोन या ठिकाणी. आता तुम्हाला याच्यावर MPSC आतापर्यंत कोणत्या घटकावर फोकस केले किंवा कशामध्ये कन्फ्यूज केले, तर पहिलं म्हणजे वासुदेव बळवंत फडके सुरुवातीला कोणत्या खात्यामध्ये लिपिक होते, तर हे या घटकावर फोकस म्हणजे कन्फ्यूज केले. एकदा प्रश्न विचारला होता. तर वासुदेव बळवंत फडके पहिल्यांदा रेल्वे जे खातं होतं, रेल्वे खात्यात लिपिक होते. कोणत्या खात्यात लिपिक होते? रेल्वे खात्यात लिपिक होते पहिल्यांदा. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा कोणत्या खात्यात लिपिक होते? रेल्वे. त्याच्यानंतर ते कोणत्या खात्यामध्ये लिपिक झाले ना, तर लेखा विभागामध्ये त्यांनी लष्करी लेखा विभागामध्ये नंतर काम केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा रेल्वे खात्यामध्ये होते, त्यानंतर लष्करी लेखा विभागामध्ये त्यांनी कार्य केले. MPSCने या घटकावर एकदा प्रश्न विचारून तुम्हाला कन्फ्यूज केलं होतं. आता वासुदेव बळवंत फडके हे यांच्याबद्दल बघताना तुम्हाला पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे स्वदेशी. ओके, स्वदेशी. आता हा स्वदेशी टॉपिक का करतोय मी इथं, कारण त्यांनी पहिल्यांदा सन 1873 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी त्यांनी अशी शपथ घेतली होती स्वदेशी वस्तू वापरण्याची. ओके, त्यांनी 1873 मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली होती. बरोबर, पहिली. ओके. आणि ह्या स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतल्यानंतर त्यांनी, म्हणजे आपण एकदा शपथ घेतली, ठीक आहे, स्वदेशी वस्तू वापरण्याची, पण त्यांनी त्याच्या सत्यामध्ये उतरवलं होतं. त्याच्यासाठी त्यांनी पुण्यामध्ये 1874 पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार केला होता. मग परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न विचारला, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन शाळा, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा कोणी सुरू केली? इन्स्टिट्यूशन ही शाळा कोणी सुरू केली? तर तुमचं उत्तर काय पाहिजे? वासुदेव बळवंत फडके. बरं, यांना स्वदेशी वापरण्याची शपथ 1873लाच यांनी का घेतली? याच्यामागे काही रिझन होतं का किंवा काही घडलं होतं का? तर यांच्यावर 2 व्यक्तींचा प्रभाव होता. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर 2 व्यक्तींचा प्रभाव होता. त्यातली पहिली व्यक्ती येते ती म्हणजे न्यायमूर्ती रानडे. कोणती व्यक्ती येते? न्यायमूर्ती रानडे. आणि दुसरी व्यक्ती येते ती म्हणजे ज्यांना आपण सार्वजनिक काका या नावानं ओळखतो, ते म्हणजे गणेश वासुदेव जोशी. आता या 2 लोकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला होता. त्यानंतर म्हणून तर त्यांनी स्वदेशीचा प्रसार केला. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एक संस्था सुरू केली होती. त्या संस्थेला म्हटलं जातं ऐक्यवर्धनी सभा. त्या सभेला काय म्हटलं जातं? ऐक्यवर्धनी सभा. मग परीक्षेला असा प्रश्न विचारला, पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ऐक्यवर्धनी सभा हे कोणी स्थापन केलंय? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे वासुदेव बळवंत फडके, असं उत्तर असलं पाहिजे. दुसरं म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि यावरच त्यांनी 7000 ओव्यांचा एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाला म्हटलं जातं दत्त महात्मे. काय म्हटलं जातं? दत्त महात्मे हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. किती ओव्यांचा होता? 7000 ओव्यांचा हा त्यांनी ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. तर एवढे प्रश्न तुम्हाला बेसिक असताना बेसिक मुद्द्याला तुम्ही लक्षात ठेवा. त्यांनी मग दौलतराव नाईक यांच्या मदतीनं लोणी जवळचं दामारी गाव होतं त्याच्यावर दरोडा टाकला होता. आणि यांना अटक कधी झाली होती?
तर हे विजापूर जवळचं देवर नावडगी या गावामध्ये जे बाहेर जे बौद्ध विहार आहे ना त्याच्यामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना 1879 मध्ये अटक झाली होती. असे इतर मुद्दे आहेत की ज्याला आपण येणाऱ्या घटकामध्ये लक्षात ठेवूया किंवा तो घटक पुढं पाहूया. बेसिक एवढं लक्षात आलं का जे एक्सप्लेन केले ते, कारण तुम्हाला एक आयडिया यायला पाहिजे वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल. पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीनं कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला होता? आणि त्यांनी पहिला दरोडा घातला होता तो धामारी हे गाव होतं. ओके, सहकार्याच्या मदतीनं म्हटले तर त्यामध्ये महत्वाचे सहकारी कोण येतात? दौलतराव नाईक. कोण येतात? दौलतराव नाईक यांच्या मदतीनं. कोणाच्या मदतीनं पहिला दरोडा टाकला असं जर विचारलं तर उत्तर काय असणार आहे? दौलतराव नाईक. ओके, कोणतं? धामारी गाव. धामारी गाव म्हणजे कुठे येतं? लोणी जवळचं. लोणी जवळचं धामारी गावावर दरोडा टाकला होता. या दरोड्यामधून त्यांना 3000 रुपये मिळाले होते. किती रुपये मिळाले होते? 3000 रुपये मिळाले होते. त्यांनी दुसरा दरोडा टाकला होता तो म्हणजे वाल्ले गावावर. कोणतं गाव होतं? वाल्ले. वाल्ले गाव येतं जेजुरी जवळ. जेजुरी जवळ. आणि या ठिकाणी त्यांनी दुसरा दरोडा टाकला होता, तर ते तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकताय. प्रश्न बघा, प्रश्न असा होता, वासुदेव बळवंत फडके यांच्याबाबत काय खरं नाही? ॲक्च्युली हा घटक MPSCला विचारलेला आय थिंक प्रश्न आहे, तो मुद्दाम ठेवला होता आपण. तर यांच्याबद्दल काय खरं नाही असं विचारलेलं आहे. खरं नाही या शब्दप्रयोगाला थोडंसं लक्षात घ्या, म्हणजे चुकीचं काय आहे ते ओळखा. आता पहिला मुद्दा बघा, त्यांनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी दाढी राखली होती आणि साधूच्या वेशात लोकात जनजागृती केली. हे बरोबर आहे, असं त्यांनी केलं होतं. सुरुवातीस रामोशांनी त्यांना मदत केली होती, नंतर रामोशांनी त्यांची साथ सोडली. हेही बरोबर आहे. इथं तुम्हाला कन्फ्यूज केलंय. इथं काय म्हटलंय बघा, कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. प्रथमा त्यांनी लष्करात नोकरी केली, नंतर रेल्वेत. हा MPSCला विचारलेला प्रश्न आणि हेच खरं नाहीये. का खरं नाहीये? मगाशी मी तुम्हाला काय म्हटलं, त्यांनी पहिल्यांदा कुठं नोकरी केली याच्यावर MPSCने प्रश्न विचारला होता. त्यांनी पहिल्यांदा रेल्वेमध्ये नोकरी केली होती. रेल्वेमध्ये लिपिक होते रेल्वे खात्यात, आणि रेल्वेनंतर त्यांनी लष्करी खात्यामध्ये पुन्हा नोकरी केली होती. अगोदर इथं काय म्हणते, लष्करात नोकरी केली व त्यानंतर रेल्वेत. क्रम चुकी उलटा केलाय, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे. हा MPSCचा प्रश्न आहे जो मुद्दाम इथे घेतलाय की MPSCनं कशावर फोकस केला होता, कन्फ्यूज केलं होतं, तो घटक तुम्हाला सांगण्यासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवलं होतं? वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल थोडेसे प्रश्न, तर तुम्हाला याचं करेक्ट आन्सर येतं एडनच्या कारागृहात ठेवलं होतं. आता वासुदेव बळवंत फडके यांना अटक कधी झाली होती? ती अटक झाली होती 20 जुलै 19-20 जुलै असं बऱ्याच ठिकाणी संदर्भ आहे. 1879ला विजापूर किंवा बिजापूर म्हटलं जातं. विजापूर किंवा त्या काळचं बिजापूर असंही म्हटलं जायचं. तर ह्या विजापूर जवळचं देवर नावडगी हे गाव आहे. देवर नावडगी हे गाव आहे. देवर नावडगी या ठिकाणी जे बौद्ध विहार होतं गावाच्या बाहेर, त्या ठिकाणी झोपेत असताना त्यांना अटक झाली. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. जन्मठेपेची शिक्षा त्यांना झाली आणि त्यांना पाठवण्यात आलं एडनला. एडन म्हणजे आत्ता कुठं एडन येतं? आजच्या येमेन या देशामध्ये. येमेन या देशामध्ये एडन येतं. त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा जो मृत्यू होता तर तो 16 फेब्रुवारी 1883ला झाला होता. कधी झाला होता? 16 फेब्रुवारी 1883. समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल की कोणत्या पत्रिकेनं, म्हणजे देशप्रेमाने ओथांबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असं वर्णन वासुदेव बळवंत फडके याचं कोणी केलं? तर त्याचं उत्तर आहे अमृत बाजार पत्रिका. हे लक्षात घ्या. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा गौरव वासुदेव बळवंत फडके यांचा कोणी केला? तर हे अमृत बाजार पत्रिकेने केला होता. कोणी केला होता? अमृत बाजार पत्रिकेनं. पुढचा प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांना अटक करण्यात कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली? तर तो कोण होता? डगलस होता का? डफरीन लिटन? तर तुम्हाला कन्फ्यूज करायला दिलंय, ते असणार आहेत का नाही? याचं करेक्ट आन्सर येतं कॅप्टन डॅनियल. कोण होता? कॅप्टन डॅनियल. जेव्हा वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल तुम्ही बघता ना तर कॅप्टन डॅनियल हे लक्षात ठेवा, नाव महत्त्वाचं आहे, कारण यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारनं खूप प्रयत्न केले होते. आता कॅप्टन डॅनियल यांनी ना यांचा पाठलाग केला होता आणि बिजापूर जवळच्या गावामध्ये त्यांना ते पकडण्यात आलं. म्हणजे लय भारी गोष्ट आहे यांची बद्दलची. फक्त लक्षात ठेवा कॅप्टन डॅनियल, एवढं जर लक्षात ठेवलं तरी तुम्हाला मोर दॅन इनफ आहे. आता पुढचा प्रश्न बघा, वासुदेव बळवंत फडके यांनी पुणे येथे
पुणे येथे कोणत्या नावाने एक गुप्त संस्था स्थापन केली होती जी तरुणांना राष्ट्रभक्ती व लष्करी प्रशिक्षण दिले, ज्याने राष्ट्रभक्ती व लष्करी प्रशिक्षण दिले? या अगोदर मी तुम्हाला घटक सांगितला होता, त्यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? एक सभा होती, ऐक्यवर्धिनी सभा, हे लक्षात ठेवा. कारण या संस्थेच्या माध्यमातून तरुण मुलांना कशाचं शिक्षण दिलं जायचं? कुस्ती खेळायचं, तलवारबाजी करायचं, गोळीबार करायचं किंवा शारीरिक शिक्षणाला यांनी जास्त महत्त्व दिलं होतं. म्हणजे त्या तरुण मुलांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करायचं आणि ती भावना जागृत करून जो ब्रिटिश राजवट आहे किंवा ब्रिटिशाविरुद्ध लढण्यासाठी वापरली पाहिजे, याच्यासाठी म्हणून कोणती सभा सुरू केली होती? ऐक्यवर्धिनी सभा. आता वासुदेव बळवंत फडके यांच्या नंतर आता आपण पुढचा घटक बघूया. बंगालमध्ये अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? आता अनुशीलन समितीचं काम खूप महत्त्वाचं आहे, तर याच्यामध्ये स्थापना कोणी केली असा तुम्हाला सरळ प्रश्न विचारलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला महत्त्वाचा घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक्सप्लेन करतो. याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 1, बारिंद्र कुमार घोष आणि जतींद्रनाथ बॅनर्जी. आता अनुशीलन समिती जी होती ना, ही अनुशीलन समितीची स्थापना 1902 ला. स्थापना कुठं झाली आहे? कलकत्त्याला झाली. याच्या स्थापनेमध्ये कोण कोण येतात? एक तर महत्त्वाच्या व्यक्ती बारिंद्र कुमार घोष आहेत, जतींद्रनाथ बॅनर्जी आहेत, आणखी एक नाव इथं राहिलं, ते नाव इथं तुम्ही ऍड करा. ते नाव नोट्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे, सतीशचंद्र बसू, हे पण नाव आहे त्यामध्ये. नोट्समध्ये तुम्हाला ते डिटेलमध्ये दिलेलं आहे, नो डाऊट. ठीक आहे. म्हणजे 3 व्यक्ती अनुशीलन समितीच्या संदर्भात स्थापनेमध्ये होत्या. कोणत्या कोणत्या होत्या? बारिंद्र कुमार घोष, जतींद्रनाथ बॅनर्जी आणि तिसरी व्यक्ती येते सतीशचंद्र बसू. काय नाव आहे? सतीशचंद्र बसू. स्थापना कधी झाली? 1902 मध्ये. अनुशीलन समिती ही काय होती? तर बंगालमध्ये स्थापन करण्यात आलेली ही पहिली क्रांतिकारी संघटना होती. मग ह्या अनुशीलन समिती ना स्थापन झाली त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 गट होते किंवा त्यांचे काय होते? 2 विभाग होते. म्हणजे ह्या अनुशीलन समितीचे 2 विभाग कोणते होते? पहिला विभाग होता कलकत्ता अनुशीलन समिती आणि दुसरा विभाग होता ढाका अनुशीलन समिती. आणि या 2 विभागाच्या मध्येच ही समिती कार्यरत होती. बेसिक एवढा घटक लक्षात घ्या. परंतु ही समिती जरी 1902 ला स्थापन झाली, पण या समितीचा विस्तार आणि ही समिती प्रकाश झोतात कधी आली? जेव्हा बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली होती. वंगभंग चळवळ जी सुरू झाली होती बंगालच्या फाळणीनंतर, त्या भागामध्ये म्हणजे 1905 नंतर ही समिती आहे ना, या समितीचं कार्य खूप वाढलं आणि या समितीचा प्रसार मोठ्या वेगानं झाला. पण स्थापना मूळ कधीचे? 1902 मध्ये कलकत्त्याला झालेले. हा घटक लक्षात घ्या. आणि ही फेमस झाली त्या वंगभंग आंदोलनामध्ये. आपण ह्या टॉपिक मध्ये क्रांतिकारी संघटना बघतोय ना, तर त्याच्यावरचाच प्रश्न बघा. अभिनव भारत सोसायटी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? आता अभिनव भारत सोसायटी म्हटलं तर तुम्हाला लक्षात काय आलं पाहिजे? विनायक दामोदर सावरकर, हे लक्षात आलं पाहिजे. पण ह्या सोसायटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडंसं घटक करा, कारण या सोसायटीची मूळ स्थापना ही 1900 मध्ये झाली होती. आता हा घटक महत्वाचा. मूळ स्थापना कधी झाली होती? 1900 मध्ये. आणि ती कोणत्या नावानं झाली होती? तर ते नाव होतं मित्रमेळा. काय नाव होतं? मित्रमेळा या नावानं. आणि या मित्रमेळा नावानं झाली होती, ज्याचं रूपांतर नंतर अभिनव भारत सोसायटीमध्ये झालं किंवा त्याला अभिनव भारत असंही संघटनेला म्हटलं जातं. आणि हे अभिनव भारत हे स्थापन कधी झालं? 1904 मध्ये. म्हणजे हे मित्रमेळा जी संघटना होती याचा ॲडव्हान्स व्हर्जन होता असं म्हणा थोडक्यात, की जे नाशिकमध्ये स्थापन करण्यात आली होती आणि ज्याचे प्रमुख कोण होते? विनायक दामोदर सावरकर. ही संघटना मूळ कशाविरुद्ध होती? तर एकतर ब्रिटिश संघटनेविरुद्ध किंवा ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांती करण्यासाठी. तर तुम्हाला परीक्षेसाठी ना हे 2 घटक लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचंय? मित्रमेळा संघटना कधी स्थापन झाली? 1900 मध्ये. आणि याचंच रूपांतर अभिनव भारत मध्ये झालं 1904 मध्ये नाशिकला असताना. आणि याच्या स्थापनेमध्ये कोण येतात? तर हे येतात विनायक दामोदर सावरकर. हे महत्वाचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. 1908चा अलीपूर बॉम्ब कट प्रकरणामध्ये कोणाला अटक करण्यात आली होती, परंतु त्यांना निर्देश सोडण्यात आले? आता एक लक्षात घ्या, अलीपूर बॉम्ब कट म्हणजे तरी काय आहे? 1908 मध्ये जो मुझफ्फरपूर होतं, ओके, मुझफ्फरपूर या ठिकाणचे जे न्यायाधीश होते त्यांचं नाव होतं किंग्जफोर्ड. तर किंग्जफोर्ड यांच्यावर
जो बॉम्ब फेकल्याच्या प्रयत्नानंतर हे प्रकरण यामध्ये उघडकीस आलं होतं. या प्रकरणामध्ये अरविंद घोष होते, त्यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष होते. अनेक क्रांतिकारकांना पकडण्यात आलं, परंतु यामधले जे अरविंद घोष होते ना, यांना अटक झाली, परंतु त्यांच्याबद्दल काही पुरावे सापडले नाहीत, म्हणून त्यांची निर्दोष मुक्तता झाली. परंतु अरविंद घोष यांचे जे बंधू होते बारिंद्र कुमार घोष यांना मात्र या प्रकरणामध्ये शिक्षा झाली होती. बारिंद्र कुमार घोष यांना या प्रकरणामध्ये शिक्षा झालेली होती. यांच्यासोबत यांचे सहकारी पण बरेचसे होते, त्यांना शिक्षा झालेली होती. तर निर्दोष कोणाला सोडलं असं विचारलंय ना तुम्हाला, म्हणून उत्तर असणार आहे अरविंद घोष. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात चापेकर बंधूंनी, चापेकर बंधू म्हणजे कोण कोण, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चापेकर, म्हणजे दामोदर चापेकर, बाळकृष्ण चापेकर, वासुदेव चापेकर यांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली जी भारतातील पहिल्या राजकीय हत्यापैकी एक मानली जाते. तर यांनी कोणाची हत्या केली होती, तर हे तुम्हाला इथं लक्षात येईल. इथं काय आहे, तर इथं आहे रँड आणि आयर्स्ट. काय नाव आहे, रँड आणि आयर्स्ट यांची हत्या त्यांनी केलेली होती. कधी केली होती हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याची तारीख येते 22 जून 1897ला. कधी केली होती, 22 जून 1897ला. चापेकर बंधूंनी जे प्लेग कमिशनर होते, त्याकाळी प्लेगची साथ आली होती, तर ह्या प्लेग कमिशनरवर हत्या केली होती. प्लेग कमिशनरचं नाव होतं WC रँड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. आणि ही भारतातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यावरची पहिली सुनियोजित राजकीय हत्या म्हणून मानली जाते. पुढचा, आता ज्यावेळी तुम्ही क्रांतिकारी चळवळ बघता त्यावेळी गदर पार्टी येते. यावर आपण डिटेलमध्ये बघितले, पण जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा, गदर पार्टीची स्थापना कोणत्या देशात झाली, तर अमेरिकेत झाली. या अगोदरच्या घटकामध्ये आपण ते कव्हर केलं होतं. 1913 मध्ये अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी गदर पार्टीची स्थापना झाली. याच्या एवढं तुम्ही इथं बेसिक लक्षात घ्या, ठीक आहे. आता थोडासा आहे गदर पार्टीवर, तिथं राहिला होता प्रश्न, पण इथं आपण तो कव्हर करतोय. तुम्हाला कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे त्यावर. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न असा होता, गदर पार्टीचे प्रमुख संस्थापक आणि अध्यक्ष कोण होते. तुम्हाला नुसतं प्रमुख संस्थापक विचारलं नाही, पुढे आणि अध्यक्ष कोण होते असं विचारले, मग इथं तुम्ही कन्फ्यूज होता कामा नये. कारण गदर पार्टी म्हटलं का आपल्याला लाला हरदयाळ हे नाव येतं, पण इथे एक नाव आहे बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये सोहन सिंग भाकना. का महत्वाचं आहे, गदर पार्टीच्या संस्थापकापैकी एक येतात लाला हरदयाळ, परंतु ते सुरुवातीला जेव्हा पहिले अध्यक्ष होते ना, तर लाला हरदयाळ पहिले अध्यक्ष राहिलेले नाही. तुम्हाला इथं पुढं अध्यक्ष असं दिल्यामुळं याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. कारण गदर पार्टीच्या संस्थापकांपैकी एक होते सोहनसिंग भाकना आणि हे पहिले अध्यक्ष राहिले होते. मग यांनी या गदर पार्टीनं गदर नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं, ज्याच्यातून क्रांतिकारी विचार हे जगभर पसरवण्याचं काम झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली. आता हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन जर म्हटलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 1924ला. कधी झाली, 1924ला. ही हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली असा जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे कुठं, कानपूरला झाली. कोणत्या ठिकाणी झाली म्हटल्यानंतर काय असलं पाहिजे, कानपूरला झाली. याच्या स्थापनेमध्ये ना महत्वाचे काही व्यक्ती येतात, ते लक्षात ठेवा. एक आहेत रामप्रसाद बिस्मिल. काय नाव आहे त्यांचं, रामप्रसाद बिस्मिल. हे एक त्याच्यामध्ये स्थापनेमध्ये महत्वाची व्यक्ती येते. दुसरं नाव येतं त्याच्यामध्ये सचिंद्रनाथ सन्याल. सचिंद्रनाथ सन्याल हे दुसरं नाव त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आणि तिसरं नाव याच्यामध्ये येतं ते म्हणजे चॅटर्जी. पण कोणते, जोगेशचंद्र चॅटर्जी. काय नाव आहे, जोगेशचंद्र चॅटर्जी. तर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेमध्ये कोणत्या व्यक्ती येतात, पहिला महत्वाचा मुद्दा. तर तुम्हाला इथं काय काय लक्षात घ्यायचं आहे, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन म्हटलं तर याच्यामध्ये 1924ला स्थापना, कानपूरला स्थापना झाली. 3 व्यक्ती महत्वाच्या, रामप्रसाद बिस्मिल हे नाव लक्षात घ्या महत्वाचं, दुसरं सचिंद्रनाथ सन्याल आणि तिसरं नाव जोगेशचंद्र चॅटर्जी. आणि या संघटनेचा उद्देश काय होता, एक तर सशस्त्र क्रांतीद्वारे जे आपलं प्रजासत्ताक आहे, संघीय प्रजासत्ताक, तर हे निर्माण करणं, म्हणजे क्रांती, सशस्त्र क्रांती ब्रिटिशांविरुद्ध करायची आणि भारताला स्वतंत्र कसं करता येते हे बघण्याचं काम यांनी केलं होतं. तर परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला मी इथं हायलाइट करून त्यासाठी ठेवतोय की हा घटक खूप महत्वाचा आहे. एकदा MPSC मध्ये प्रश्न विचारला होता, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोठे झाली होती, तिथं तुम्हाला कानपूर हे उत्तर द्यायचं होतं. म्हणजे तुम्हाला कसाही प्रश्न याच्यावर विचारतील MPSC मध्ये, तर तो घटक समजून घ्या.
पुढचा प्रश्न आहे 1925च्या काकोरी कट प्रकरणाचा संबंध कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी होता? इथं बघा 1935चा काकोरी कट म्हटलंय आणि कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी याचा कट होता असं म्हटलेलं आहे. तर तुमचं याचं उत्तर काय असलं पाहिजे? 1925 दिलेलं असल्यामुळं याचं उत्तर असलं पाहिजे पर्याय क्रमांक 3 हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन हे तुमचं या ठिकाणी नाव असलं पाहिजे. बरं याचं रिझन सांगतो तुम्हाला. इथं तुम्हाला दोन ऑप्शन जवळचे वाटतील. एक वाटेल पर्याय क्रमांक 3 आणि दुसरं वाटेल पर्याय क्रमांक 4. आता हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन बद्दल आपण ऑलरेडी बघितलं होतं, ठीक आहे, पुढच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये की याची स्थापना कधी झाली होती तर 1924 मध्ये झाली होती कानपूरला. ठीक आहे. आता इथं घटक थोडासा समजून घ्या. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कुठं झाली होती? कानपूरला. आणि कधी झाली होती? 1924ला. आता या संघटनेचं पुन्हा नाव बदलण्यात आलं होतं, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं नाव केलं. पण हे नाव कधी केलं होतं? 1928ला. कधी केलं होतं? 1928ला. लक्षात ठेवा, नवी दिल्लीतल्या म्हणजे जो फिरोजशाह कोटला या ठिकाणी याचं नामकरण झालं होतं. ओके, म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचं नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे कधी झालं? 1928ला. काकोरी कट कधी झाला? 1925चा. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. लक्षात येते का? काकोरी कट कधी झाला? 1925चा. आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचं नामकरण हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे 1928 मध्ये झालं होतं. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. हे इथं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. काकोरी कट म्हटलं की त्याची तारीख तुमची तोंडपाठ असली पाहिजे आणि ती तारीख येते 9 ऑगस्ट 1925. 1925 पण किती? तर ही तारीख तुमची तोंडपाठ असू द्या. 9 ऑगस्ट 1925ला काकोरी कट घडलेला होता. काकोरी कट. आणि याचा संबंध कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी येतो? तर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. ओके, पर्याय क्रमांक 4 का नाहीये? कारण ही 1928ला ह्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचंच नाव बदललेलं होतं 1928. ओके, पण कट घडले 25ला म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. हा पहिला महत्वाचा घटक. मग हे काकोरी ठिकाणी येतं कुठं? तर 9 ऑगस्ट 1925ला हे जे HRA हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन यांच्या क्रांतिकारकांनी लखनौ जवळ येते. हे कुठे येतं? लखनौ जवळ. लखनौ जवळ असलेल्या काकोरी या ठिकाणी ब्रिटिश सरकारचा जो खजिना होता, सरकारचा खजिना, तर ती खजिना घेऊन जाणारी बस ट्रेन होती ना, रेल्वे, ती लुटली होती. म्हणून याला काकोरी कट असं म्हटलं जातं. या कटामध्ये कोणाला फाशी झाली तर त्याच्यामध्ये महत्वाची 4 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. कोणती 4 नावं आहेत ना ते मी तुम्हाला इथं सांगतो. यामध्ये फाशी होणारे सगळ्यात पहिले आणि महत्वाची व्यक्ती म्हणजे रामप्रसाद बिस्मिल, फाशी झालेले रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी झालेली आहे. त्यानंतर दुसरी व्यक्ती येते अशफाकुल्ला खान, जो पहिला मुस्लिम क्रांतिकारक म्हणू शकतो आपण, त्याला म्हटलं जातं अशफाकुल्ला खान, यांना फाशी झालेली आहे. त्यानंतर राजेंद्र लाहिरी ही एक व्यक्ती येते काकोरी कटातले, राजेंद्र लाहिरी. आणि चौथी व्यक्ती येते ती म्हणजे रोशन सिंग. हे महत्वाचे सांगितले तुम्हाला मी. यांना फाशी झालेली आहे या प्रकरणामध्ये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं काय काय सांगितलं आणि काय काय घटक आहे तो परत एकदा रिवाइज करूया. हा पॉईंट इथं थोडासा लक्षात घ्या. 9 ऑगस्ट 1925 हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या क्रांतिकारकांनी कुठं? लखनौ जवळचं काकोरी या ठिकाणी ब्रिटिश सरकारचा खजिना घेऊन जाणारी रेल्वे लुटली. याच्यामध्ये व्यक्ती कोण येतात? रामप्रसाद बिस्मिल, हे नाव लक्षात घ्या. दुसरी व्यक्ती आहे अशफाकुल्ला खान. तिसरी व्यक्ती आहे राजेंद्र लाहिरी. आणि चौथी आहे रोशन सिंग. यांना काय झालेली आहे? फाशी या प्रकरणामध्ये झालेली आहे. तर हा घटक तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न बघा. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचं नाव बदलून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हे कोणत्या वर्षी करण्यात आलं आणि त्यात कोणते प्रमुख क्रांतिकारक सामील झाले? तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हटलं की तुम्हाला मी आता सांगितलं 1928, आणि ही संघटना स्थापन झाली 1924ला कानपूरला. आणि याच्यामधून आता काय नाव झालं तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. सोशलिस्ट हा वर्ड भगतसिंग यांच्यामुळे त्यामध्ये टाकण्यात आलेला होता आणि हे 1928 मध्ये झालेलं आहे. हाच महत्वाचा फरक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, राजगुरू हे ना समाजवादी विचारसरणीचे क्रांतिकारक होते. तुम्हाला जर विचारलंय कोणत्या विचारसरणीचे, तर समाजवादी विचारसरणीचे काय होते? क्रांतिकारक होते. हे तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे.
पुढचा प्रश्न बघा, ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सच्या हत्येचा संबंध कोणत्या क्रांतिकारकाशी संबंधित येतो? आता सॉन्डर्सच्या हत्येचा संबंध यामध्ये खुदिराम बोस, प्रफुल्ल चाकी, आता रामप्रसाद बिस्माल किंवा अशफाकुल्ला खान हे काकोरी गटामध्ये आले होते. आपण याच्याबद्दल बघितले. आता सूर्यसेन कल्पनाच आपण पुढच्या येणाऱ्या घटकामध्ये बघणार आहोत. पण सॉन्डर्सच्या हत्येचा संबंध म्हटलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे? तर तुमचं उत्तर असणार आहे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. लाला लजपत राय यांच्या निधनाचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांनी कधी 17 डिसेंबर 1928, तारीख काय आहे? 17 डिसेंबर 1928 लाहोर येथे जे ब्रिटिश पोलीस अधिकारी होते सॉन्डर्स, तर JP सॉन्डर्स त्यांचं नाव काय होतं? JP सॉन्डर्स असं त्यांचं नाव होतं. या JP सॉन्डर्स यांची हत्या केली आणि हा एक लाहोर प्रकरणातला एक महत्वाचा भाग होता. तर याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. लक्षात येते का? 17 डिसेंबर 1928 रोजी हे तुमचं इथं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 8 एप्रिल 1929 ही तारीख सुद्धा महत्वाची. कोणती? 8 एप्रिल 1929 रोजी केंद्रीय कायदेमंडळामध्ये बॉम्ब फेकणाऱ्या क्रांतिकारकामध्ये कोण होते? म्हणजे जे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, या सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकले होते. कधी? 8 एप्रिल 1929 मध्ये. आणि त्यामध्ये कोणते व्यक्ती येतात? एक तर भगतसिंग त्यामध्ये होते, हे शुअर आहे. याच्यामुळे हे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 येणार नाही. कारण पर्याय क्रमांक 4 मधले व्यक्ती ह्या काकोरी कटामधल्या होत्या की ज्यामध्ये त्यांना फाशी झालेली होती. काकोरी कट 1925चा. सुखदेव, राजगुरू पण त्यामध्ये नव्हते. भगतसिंग नाव पाहिजे. इथं भगतसिंग नाव आहे, इथं भगतसिंग नाव आहे. म्हणजे या दोन्हीपैकी उत्तर आहे. मग याचं उत्तर येतं भगतसिंग सोबत कोणती व्यक्ती होते? बटुकेश्वर दत्त होते. आता इथं महत्वाचा मुद्दा काय येतो? 8 एप्रिल 1929 रोजी हे केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब का टाकले? तर याच्यामध्ये 2 महत्वाचे कायदे होते, अन्यायकारक कायदे, त्याचा निषेध करण्यासाठी. त्या 2 कायद्यापैकी पहिला कायदा होता, त्या कायद्याला म्हटलं जातं ट्रेड डिस्प्यूट्स बिल. काय म्हटलं जातं? ट्रेड डिस्प्यूट्स बिल. आणि दुसरा एक कायदा होता, त्या कायद्याला म्हटलं जातं पब्लिक सेफ्टी बिल. काय म्हटलं जातं? पब्लिक सेफ्टी बिल. म्हणजे 2 महत्वाचे कायदे होते की जे अन्यायकारक कायदे होते आणि या कायद्यांचा निषेध पोहोचवण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीमध्ये जे असणार, हे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली त्यावेळी कुठे होती? दिल्लीमध्ये होती. तर याच्यामध्ये बॉम्ब फेकले होते. पण बॉम्ब असे फेकले होते की कोणालाही इजा पोहोचवायचं नव्हतं. म्हणजे इजा पोहोचवणे त्यामध्ये उद्देश नव्हता. त्यामध्ये असं म्हटलं जातं की जे बहिरे लोक आहेत म्हणजे इंग्रज अधिकारी, तर बहिऱ्यापर्यंत आपला आवाज पोहोचवणे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश होता. मग परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न विचारला, जेव्हा त्यांनी बॉम्ब टाकले तेव्हा त्यांनी कोणत्या घोषणा दिल्या, असं जर प्रश्न विचारला तर उत्तर काय असलं पाहिजे? तुमचं उत्तर असलं पाहिजे इन्कलाब जिंदाबाद. काय उत्तर असलं पाहिजे? इन्कलाब जिंदाबाद हे तुमचं या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे. मग इथं पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे. तर हे तारीख लक्षात ठेवा, 8 एप्रिल 1929. आणि इथं भगतसिंग सोबत बटुकेश्वर दत्त हे नाव आहे. कोणते 2 बिल याच्यावर जर प्रश्न विचारला तरी सांगता यायला हवं. ओके ना? याच्यामध्ये कन्फ्यूज करायचं नाहीये. ट्रेड डिस्प्यूट बिल, पब्लिक सेफ्टी बिल. ओके, पब्लिक सेफ्टी बिल. बहिऱ्यापर्यंत आवाज पोहोचवणं आणि इन्कलाब जिंदाबाद या घोषणा कधी दिल? तर 8 एप्रिल 1929 भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे 1930च्या चितगाव शस्त्रागार हल्ल्याचे नेतृत्व कोणी केलं? आता 1930चा चितगाव शस्त्रागार हल्ला याच्यामध्ये येतात हे सूर्यसेन किंवा त्यांना मास्तरदा या नावानं ओळखलं जातं. मग 1930 म्हणजे हे कधी आहे? 18 एप्रिल 1930. तारीख काय आहे? 18 एप्रिल 1930. तर बंगालमधलं चितगाव सध्या बांगलादेशमध्ये येतं ते सूर्यसेन म्हणजे त्यांना मास्तरदा या नावानं ओळखलं जातं. यांच्या नेतृत्वाखाली जे क्रांतिकारक होते त्यांनी ब्रिटिश शस्त्रागारावर हल्ला केला होता. त्यांनी शस्त्रागाराचा ताबा घेतला होता. या हल्ल्यामध्ये कोणत्या व्यक्ती होत्या? तर गणेश घोष होते, त्यानंतर कल्पना दत्त आणि प्रीतिलिता वड्डेदार यासारख्या क्रांतिकारकांचा समावेश होता. हे तुम्हाला इथं लक्षात घ्या. ठीक आहे? इथं लक्षात घ्या 18 एप्रिल 1930 चितगाव सूर्यसेन किंवा त्यांना मास्तरदा म्हणतो यांनी हल्ला केला होता ब्रिटिश शस्त्रागारावर. याच्यामध्ये गणेश घोष, दुसरे नाव लोकीनाथ बल, कल्पना दत्त आणि प्रीतिलिता वड्डेदार ह्या 2 महिलांची नावं महत्वाची आहेत यामध्ये. हाच एवढा महत्वाचा घटक आहे, कल्पना दत्त, प्रीतिलिता वड्डेदार. चितगाव कट.
आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळीतील कोणत्या नेत्याने असे म्हटले होते की क्रांती म्हणजे केवळ बॉम्ब आणि पिस्तुलाचा पंत नाही तर ती विचारांची क्रांती आहे. तर याचं करेक्ट आन्सर येतं बघा तुम्ही. तर हे असं म्हणणारे एकच व्यक्ती आहेत, भगतसिंग. कोण आहेत? भगतसिंग. ठीक आहे. केंद्रीय कायदेमंडळात त्यांनी बॉम्ब टाकला होता. त्यानंतर निवेदनामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं. पुढचा प्रश्न बघा. इथं तुम्हाला काय दिलंय? हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा उद्देश काय होता? इथल्या शब्द प्रयोगाला थोडासा फोकस करा, तिथंच तुमचं उत्तर आहे सोशालिस्ट. ठीक आहे. कारण हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन असं नाव होतं 1924 ला आणि हे नाव बदलून 1928 मध्ये काय करण्यात आलं? हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं करण्यात आलं. सोशालिस्ट म्हणजे काय? समाजवादी तत्वावर. आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 की समाजवादी तत्वावर भारताचं प्रजासत्ताक स्थापन करणे हेच महत्वाचं उद्दिष्ट होतं. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचं नाव बदलून हे जे केलं सोशलिस्ट, तर केवळ ब्रिटिश राजवट उलटून टाकायचं नाही तर समाजवादी तत्वावरच भारताचं प्रजासत्ताक स्थापन करायचं असं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे अभिनव भारत सोसायटीनं कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून प्रेरणा घेतली जी इटलीमध्ये कार्यरत होती? हे सगळ्यात महत्वाचं. तर ऑप्शन बघा. रेड ब्रिगेड्स, ब्लॅक हँड, यंग इटली, आयरिश रिपब्लिकन आर्मी असं येणार नाही. याचं करेक्ट आन्सर असणार आहे यंग इटली. ओके. विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केलेली अभिनव भारत सोसायटी या सोसायटीनं यंग इटली या गुप्तकारी संघटनेकडून प्रेरणा घेतली. पण यंग इटली ही गुप्तकारी संघटना कोणाची होती? तर इथं तुम्हाला नाव लक्षात ठेवा. जोसेफ मॅझेनी हे नाव आहे. जोसेफ मॅझेनी हे नाव इथं महत्वाचं आहे. जोसेफ मॅझेनी यांच्या यंग इटली या गुप्तकारी संघटनेकडून प्रेरणा घेतली होती. कारण मॅझेनीने इटलीला ज्या परकीय राजवटीतून मुक्त करण्यासाठी जे तरुणांना एकत्र केलं होतं त्याच धर्तीवर सावरकरांनी अभिनव भारत सोसायटीच्या माध्यमातून अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली होती. एवढं फक्त लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे 1909 मध्ये लंडनमध्ये मदनलाल धिंगरा यांनी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली? मदनलाल धिंगरा यांनी कोणाची हत्या केली होती? तर याचा ऑप्शन बघा. पर्याय क्रमांक बी मध्ये तुम्हाला लक्षात येईल. कर्झन वायली यांची हत्या केली होती. कधी केली होती? 1909 मध्ये. पण पर्टिक्युलरली जर बघायला गेलं तर ती 1 जुलै 1909 आहे. ओके. कर्झन वायली यांची हत्या केली होती. ठीक आहे. तर मदनलाल धिंगरा यांनी जे इंडिया ऑफिस मधले राजकीय सल्लागार होते कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. ही हत्या परदेशात म्हणजे एखाद्या भारतीय क्रांतिकारकानं ब्रिटिश राजवटामध्ये परदेशात केलेली एक महत्वाची हत्या म्हणून याला ओळखलं जातं. मग प्रश्न असा विचारला मदनलाल धिंगरा हे कोणत्या संस्थेशी संदर्भात होते? तर मग मदनलाल धिंगरा एक तर अभिनव भारत ही जी संघटना स्थापन करण्यात आली होती या अभिनव भारत संघटनेशी आणि लंडनमध्ये असताना जे इंडिया हाऊस होतं, इंडिया हाऊस सावरकरांचा त्यामध्ये पुढाकार होता, तर त्या इंडिया हाऊसशी हे संबंधित होते. अभिनव भारत आणि लंडनमध्ये असताना इंडिया हाऊस या संघटनेशी किंवा या संस्थेशी संबंधित होते. पुढचा प्रश्न आहे काकोरी कट प्रकरणामध्ये पकडले गेल्यानंतर कोणत्या क्रांतिकारकाने आपले नाव लपवण्यासाठी बलराज हे नाव पकडलं? म्हणजे काकोरी कट प्रकरणामध्ये पकडले गेल्यानंतर बलराज हे नवीन नाव कोणी धारण केलं? तर हे एक लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर येतं चंद्रशेखर आझाद. आता काकोरी कट प्रकरणानंतर बरेचसे क्रांतिकारक पकडले गेले पण ज्यांना पकडलं गेलं नाही ते होते चंद्रशेखर आझाद. ते ब्रिटिश पोलिसांच्या हाती लागले नव्हते पण त्यांनी आपलं नाव म्हणजे आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी एक नाव धारण केलं आणि ते नाव काय होतं? बलराज हे नाव होतं. बलराज. आणि यांनी आपलं भूमिगत राहूनच आपलं कार्य चालू ठेवलं. आणि आझाद म्हणजे ते स्वतंत्र, मी स्वतंत्र आहे असंच म्हणून ते जगले आणि शेवटी सुद्धा तसंच ते मृत्युमुखी पडलेले पाहिलं म्हणतात. तर तुम्हाला लक्षात ठेवा बलराज नाव कोणी धारण केलं? तर चंद्रशेखर आझाद. पुढचा प्रश्न बघा. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या स्थापनेमागे कोणत्या समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता ज्यामुळे त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्याऐवजी आर्थिक सामाजिक समानतेवरही भर दिला? आता हिंदुस्तान सोशालिस्ट म्हणजे समाजवाद तर होता. सोशालिस्ट या शब्दामुळे समाजवादी विचारसरणीचा प्रभाव तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र कोणता समाजवाद होता? तर तो मार्क्सवादी समाजवाद होता.
त्यातला मी तुम्हाला डीपमध्ये जर विचारलं तर हे लक्षात ठेवा. आणि या अगोदर आपण तर बघितलंय की हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन 1924 ला स्थापन केलेली संघटना आणि सोशलिस्ट हे नाव जोडलं 1928 मध्ये. भगतसिंगचा त्यामध्ये महत्वाचा वाटा येतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे मार्क्सवादी विचारसरणीचा त्यांच्यावर मोठा पाठिंबा होता. आता भगतसिंग आणि त्यांचे जे साथीदार होते त्यांना केवळ राजकीय स्वातंत्र्याची गरज नव्हती, किंवा राजकीय स्वातंत्र्यापेक्षा त्यांना कामगार शेतकऱ्याचे शोषण थांबवून त्या ठिकाणी आर्थिक आणि सामाजिक समानतेवर करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. ओके, म्हणून तर त्यांनी जेव्हा बॉम्बस्फोट केले होते कायदेमंडळामध्ये तेव्हा इन्कलाब जिंदाबाद म्हणजे क्रांती चिराई हो ही घोषणा दिली होती, लक्षात ठेवा. ओके, तर हे महत्वाचं आहे तुम्हाला. इन्कलाब जिंदाबाद अशी त्यांनी घोषणा दिली होती, म्हणजे त्याला क्रांती चिराई हो असं आपण म्हणतो. आता त्याच्यावर मुद्दा मी प्रश्न तयार केलेला आहे कारण हे परीक्षेसाठी महत्वाचं आहे. भगतसिंग बटुकेश्वर दत्त यांनी कायदे मंडळात बॉम्ब फेकल्यानंतर कोणती घोषणा दिली होती? तर ही घोषणा दिली होती इन्कलाब जिंदाबाद, हे लक्षात ठेवा. ओके, क्रांती चिरायू हो अशी घोषणा दिली होती. म्हणजे याचा अर्थ काय होतं की ही घोषणा त्यांनी फक्त ब्रिटिश राजवट उलटून टाकण्याच्या राजकीय क्रांतीसाठी नाही, याच्यामध्ये कोणती समानता पाहणं, नव्या समानतेवरच नवीन समाज व्यवस्थेची स्थापना होईल असं म्हटलं होतं. सामाजिक आणि आर्थिक समानता, ह्या दोन्ही समानता महत्वाच्या आहेत. सामाजिक आणि आर्थिक समानता याच्यावर आधारित नवी समाज व्यवस्था. ओके, सामाजिक आणि आर्थिक समानता याच्यावरच आधारित नवी समाज व्यवस्था याच्याबद्दल त्यांनी डिस्कशन केलेलं. तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, इन्कलाब जिंदाबाद. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या क्रांतिकारी संघटनेने राजकीय दरोडे टाकून म्हणजे पॉलिटिकल डकेट क्रांतीसाठी निधी गोळा करण्याचं आवाहन केलं होतं? आता इथे लक्षात ठेवा, कोणत्या क्रांती राजकीय दरोडे म्हणजे एक तर सुरुवातीची तुम्हाला वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रमाणच महाराष्ट्रातली एक संस्था होती मित्रमेळा, त्याचं नावच पुन्हा अभिनव भारत झालं होतं. म्हणजे इथं तुम्हाला दोन्ही संघटना येणार आहेत ना, कारण मित्रमेळाचंच नाव काय झालं होतं, अभिनव भारत ही संघटना झाली होतं. आणि या क्रांतिकारी संघटनांनी सुद्धा आपला निधी गोळा करण्यासाठी राजकीय दरोडे टाकण्याचं उद्दिष्ट, म्हणजे राजकीय दरोडे म्हणजे याच्यातून मिळालेला पैसा असेल तर तो शस्त्र खरेदी करण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी वापरला जात होता. तर हे अभिनव भारत आणि मित्रमेळा ही 1900 मध्ये स्थापन झालेली संघटना, याचंच नाव 1904 मध्ये अभिनव भारत करण्यात आलं होतं. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? तुमचं करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 3 मध्ये असणार आहे, या दोन्ही संघटना. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली कट प्रकरणामध्ये व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकल्याप्रकरणी कोणाला अटक झाली पण ते नंतर ब्रिटिश पोलिसांच्या हाती लागले नाहीत? पुढे गदर चळवळीत महत्वाचे नेते ठरले. आता हार्डिंग्स प्रकरणामध्ये म्हणजे 23 डिसेंबर 1992चं प्रकरण आहे. 23 डिसेंबर 1912 दिल्लीतल्या व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंगच्या मिरवणुकीवर बॉम्ब फेकला होता, ज्यात हार्डिंग जखमी झाले होते. दिल्ली कट प्रकरणामध्ये प्रमुख व्यक्ती जे होते ते होते रासबिहारी बोस. कोण होते? रासबिहारी बोस. तर ते सापडले नाहीत. 1915 मध्ये ते जपानला पळून गेले होते. 1915 मध्ये ते जपानला पळून गेले आणि तिथं नंतर ते गदर चळवळीमध्ये महत्वाची व्यक्ती म्हणून पुढे आलेली होती. त्यानंतर आझाद हिंद सेनेच्या स्थापनेतही त्यांचा रोल तुम्हाला बघायला मिळतो. तर रासबिहारी बोस हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, 1929च्या लाहोर कट प्रकरणामध्ये भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी नेमका कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता जे लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला मानत होते? आता हे तुम्हाला झालेल्या घटकावरच असणारा प्रश्न आहे. JP सॉन्डर्स, आपण याच्याबद्दल अगोदर बघितलं होतं की 17 नोव्हेंबर 1928ला जे सायमन कमिशनच्या निदर्शनाविरुद्ध म्हणजे सायमन कमिशन यांच्या निदर्शनाविरुद्ध झालेला जो लाठीचार्ज होता, या लाठीचार्जमध्ये यांचं निधन झालं होतं. कोणाचं? लाला लजपतराय यांचं. म्हणून तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांनी 17 डिसेंबर 1928ला म्हणजे 1 महिन्यांनी बरोबर हे सॉन्डर्स जे होते ना, JP सॉन्डर्स यांची गोळ्या घालून हत्या केलेली होती. आणि या हत्येप्रकरणी भगतसिंग आणि इतरांवर लाहोर कट खटला रचण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे
भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1929 मध्ये दिल्ली कायदेमंडळात बॉम्ब फेकण्याचा उद्देश बहिऱ्यापर्यंत आवाज पोहोचवणे असा सांगितला, तर कोणत्या ब्रिटिश धोरणाकडे लक्ष द्यायचं होतं त्यांना? तर कामगारांच्या हक्काचं दमन करणारी विधेयक म्हणजे कोणती? पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्युट्स बिल, अशी 2 बिलं होती. कोणती 2 बिलं होती? पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्युट्स बिल. तर हा जो घटक आहे ना, तो घटक परत एकदा नीट समजून घ्या. 8 एप्रिल 1929 ही तारीख आहे. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे दोघं जण आहेत. ठीक आहे, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदे मंडळामध्ये 2 अन्यायकारक विधेयकाचा निषेध करण्यासाठी बॉम्ब फेकले होते. ते पहिलं बिल होतं पब्लिक सेफ्टी बिल आणि दुसरं होतं ट्रेड डिस्प्यूट बिल. ते बिल कशा संदर्भात होते? तर जे भारतीय कामगार आहेत त्यांच्या हक्कांचं दमन करणारी ती विधेयकं होती. आणि म्हणजे ही विधेयकं भारतीय कामगारांचा जे हक्क आहे त्यांना दडपून टाकणारी होती. ओके, आणि ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन केलं तर ते चिरडून टाकणारी होती. म्हणून तर बहिऱ्यापर्यंत आवाज पोहोचवणे म्हणजे ब्रिटिश सरकार भारतीय जनतेच्या भावना आणि मागण्या ऐकून घेत नाही हे दर्शवणे, याच्यासाठी हे बॉम्ब टाकले होते. यात इजा पोहोचवणे असा कोणताच उद्देश नव्हता. परीक्षेसाठी ना तुम्हाला हा घटक जास्त महत्वाचा आहे. तर तुम्हाला असं विचारलं कोणतं बिल होतं, तर ते बिल तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एक होतं पब्लिक सेफ्टी बिल आणि दुसरं होतं ट्रेड डिस्प्युट्स बिल. तर हे दोन्ही बिलं कोणती हे तुम्हाला पर्टिक्युलरली एक्सप्लेन करता आली पाहिजेत किंवा सांगता आली पाहिजेत. परीक्षेला ना अशा टाईपवर सुद्धा प्रश्न अपेक्षेमध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा. सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे धर्मापेक्षा देशाला प्राधान्य देणे. हे कोणत्या क्रांतिकारक संघटनेच्या भूमिकेतून स्पष्ट होते की धर्मापेक्षा देशाला प्राधान्य देणे? आता आर्य समाज, खिलाफत समिती, तर याच्यामध्ये हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आहे. हेच तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल. कारण भगतसिंग आणि त्यांचे सहकारी यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता, समाजवादी विचार हे तुम्हाला स्पष्ट केलेले पाहायला मिळते. त्यांच्यासाठी काय होतं? धर्म ही एक खाजगी बाब आहे, पण सगळ्यात महत्वाचा काय असणार आहे? तर तो देश असणार आहे, आपला देश. तर हेच महत्वाचं विधान आहे. म्हणजे धर्मापेक्षा देशाला प्राधान्य देणं असं म्हटलं तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. पुढचा प्रश्न आहे. काकोरी कट प्रकरणानंतर ब्रिटिश सरकारने क्रांतिकारी चळवळ दडपण्यासाठी कोणत्या कायद्याचा वापर केला आणि त्यांना आरोपीवर कठोर कारवाई करता आली? ज्यामुळं काकोरी कट प्रकरणानंतर कोणत्या कायद्याचा वापर केला? आता रौलेट कायदा तर हा 1919चा आहे. तो तर येणार आहे का या ठिकाणी? येणार नाहीये. काकोरी कट खटला म्हणजे तुमचं 1925. आता मोर्ले मिंटो सुधारणा कायदा हा 1909चा, बरोबर, 1909चा. आता भारत सरकारचा कायदा 1935. म्हणजे 3 ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता. इथं उत्तर असणार आहे स्पेशल ट्रिब्युनल ऍक्ट. काय केलं होतं? तर हा 1927चा कायदा आहे. कधीचा कायदा? 1927. काकोरी खटला घडला 1925 मध्ये, म्हणजे 2 वर्षांनी. म्हणजे 1927 मध्ये हे ब्रिटिश सरकारनं ज्या क्रांतिकारी चळवळ याला दडपून टाकण्यासाठी स्पेशल ट्रिब्युनल ऍक्ट यासारख्या कठोर कायद्याचा वापर केला. मग याच्यानुसार काय होत होतं? या स्पेशल ट्रिब्युनल ऍक्टनुसार समजा एखादा खटला चालवायचा असेल तर तो जलद गतीनं चालवला जात होता. कसं? जलद गतीनं, पटकन निकाल लागेल असं. आणि आरोपींना त्या अपील करण्याचा जो हक्क असायचा ना, तर त्या हक्कावर निर्बंध होते. म्हणजे हक्क खूप मर्यादित होते असं म्हणू शकता तुम्ही अपील करताना. ज्यामुळे क्रांतिकारकांना काय होणार होतं की ज्या कठोर शिक्षा द्यायच्या होत्या त्यांना, तर ते देता येत होत्या. म्हणून तर हा कायदा महत्वाचा आहे. विशेष न्यायाधिकरण कायद्यामध्ये काय होत होतं? एक तर खटला जलद गतीनं चालायचा, अपील करण्याचा हक्क मर्यादित होते आणि ज्या कठोर शिक्षा द्यायच्या होत्या ना त्या पर्टिक्युलरली लगेच देता येत होत्या. म्हणून तर या कायद्याचा वापर केला, ज्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करता आली होती. तर अशा प्रकारे हे प्रश्न आहेत, तुम्हाला त्याचा अनालिसिस करता यायला हवं.